नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर्स या कंपनीमध्ये 12 जानेवारी रोजी सकाळच्या ड्युटीवर असणारे कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली असल्याच्या लक्षणाच्या आधारावर कंपनी प्रशासनाला हे माहीत असताना सुद्धा पुढील उपचाराकरिता इतरत्र जाऊ देत नव्हते आणि सर्व कर्मचारी यांना कंपनीमध्ये जबरदस्ती डांबून ठेवले होते। त्यामध्ये कर्मचारी यांना उलट्या, मळमळ, चक्कर येत असताना सुद्धा जबरीने काम करून घेण्याची सक्ती केली आणि कोणीच बाहेर उपचार करायचा असल्यास जाता येणार नाही, इथे सर्व काही करावे लागेल असा अमानवीय प्रकार मनसेला माहीत पडताच मनसेचे माजी जिल्हा प्रमुख पप्पू पाटील, कामगार सेना जिल्हा प्रमुख विक्की थेटे यांनी नांदगाव पेठ पोलीस समवेत कंपनीत धाव घेतली आणि 40 ते 50 महिलांना उपचाराकरिता इरविन रुग्णालयात दाखल केले। बघता बघता कर्मचारी यांची संख्या वाढत जाऊन 150च्या वर गेली। काहींची तब्येत जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात पाठवावे लागले। जर मनसेने वेळेतच पाऊल उचलले नसते तर जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता होती। या संपूर्ण अमानवीय प्रकाराच्या विरोधात मनसे कामगार संघटनेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन उभारून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करायला सुरुवात झाली। या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत स्थानिक तहसीलदार, कामगार, उपायुक्त, आरोग्य विभाग, अन्न औषधी विभाग व कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये रावत नावाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी याविषयी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले। त्यानंतर आतापर्यंत असलेल्या रावत यांच्याबाबत तक्रार करिता नांदगाव पेठ पोलीस स्टेशन आणि त्यानंतर पोलीस आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यावर पोलीस आयुक्त यांनी कार्यवाही करण्याबाबत सांगितले। यावेळी सरचिटणीस केतन नाईक, माजी जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, कामगार सेना जिल्हा प्रमुख विक्की थेटे, शहर अध्यक्ष धीरज तायडे, कुणाल आखरे, जिल्हाध्यक्ष शरयू पाजनकर, माजी जिल्हाध्यक्ष कपिल निरगुण, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावनेर, अक्षय पनवेलकर, स्वप्नील पाजनकर, गोल्डन फायबर्स कामगार प्रतिनिधी, जाधव गेयर्स कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।